नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझं नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालयात तुमच्या स्वागत करत आहे. आज जो आपला समोर कविता आहे त्याचं नाव काय आहे? बेटी युग. काय आहे? बेटी युग म्हणजे की मुलगीचं युग असं म्हणाले आहे. तर हा जे तुमचा कविता आहे बेटी युग यांचा हा पहिला सीझन आहे. तर चला बघूया या बेटी युग मध्ये आपण काय पाहणार आहे. बघा, यांचा लेखक कोण आहे? आनंद विश्वास. पहिला आपण काय बघणार आहे? लेखक परिचय. तर यांचं लेखक कोण आहे किंवा कवी कोण आहे? आनंद विश्वास. तर चला बघूया यांचा जन्म परिचय. जन्म जुलै 1900, चला पुन्हा बघूया. जन्म जुलै 1949, सिकोहबाद उत्तर प्रदेश. रचना है मिटने वाली रात नहीं पर कटी पाखी देवा, गर्मा गर्म थपेड़े लू के बहादुर बेटी। परिचय: आनंद विश्वास जी अंधविश्वास और मुश्किलों के ताप से पिघलने जीवन के प्रति विद्रोही स्वर रखने वाले कवि हैं। प्रस्तुत कविता के माध्यम से कवि ने बेटियों की शिक्षा महत्व के साथ साथ उनकी आत्मनिर्भरता प्रगति को प्रतिपादित किया है। तर या जे कविता आहे त्याबद्दल ते लोकांना स्त्री महत्व किंवा यांचं शिक्षण किती उपयोगी आहे किंवा किती जास्त आहे त्यांचा महत्वाचे स्पष्टीकरण इथे दिलेले आहे. तर चला बघूया. बघा, तर पहिल्या कविताच्या सुरुवात कसा होत आहे बघूया. नानी वाली कथा कहानी अब भी जग में लगे सुहानी, बेटी युग के नए दौर की आओ लिख ले नई कहानी. इथे कवी आनंद विश्वास यांनी काय म्हणाले आहे की जे नानीवाली कथा कहाणी आहे आपल्या समोर, म्हणजे जे मुले आहेत त्यांनी आपल्या नानीचा किंवा आजोबांची जे कहाणी किंवा जी कथा आहे ते ऐकल्यावर खूपच आनंद वाटते. आपण कितीही अजून वाढूया किंवा कितीही आगे वाढूया, परंतु जे कथा कहाणी आहे ते आपल्याला ऐकल्यावर कुठून आवडते? जी आपली नानी किंवा आजी असा आपल्याला सांगत आहे. आणि या जगाची किंवा हे जे मात्र जग आहे त्यातून हा जे कथा आहे आपला खूपच आनंदी देते किंवा ते खूपच चांगले आहे. सुहाणी म्हणजे चांगले, ते खूपच चांगले आहे. आणि या दौर काय करायचं आपला? बेटी म्हणजे मुलगी युगाचा एक नया कहाणीचा निर्माण करायचा आणि यांच्यासाठी पण एक नई कहाणी, एक नया तरुण किंवा एक नया कहाणी आपल्याला लिहायचा आहे किंवा ऐकायचा आहे. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. कळलं तर आता अजून बघूया. बेटी युग में बेटा बेटी सभी पढ़ेंगे सभी बढ़ेंगे, फौलादी के नेक इरादे खुद अपना इतिहास गढ़ेंगे, देश पढ़ेगा देश बढ़ेगा, दौड़ेगी अब तरुण जवानी, नानी वाली कथा कहानी अब भी जग में लगे सुहानी. इथे जे कवी आहे त्यांनी काय म्हणाले आहे की हा जे युग आहे हा कोणता युग आहे? या युगात बेटी युग असा निर्माण करायचा आहे. आणि इथे मुलगा किंवा मुलगी या दोघांचा आपल्याला किंवा या दोघांना आपल्याला अभ्यास करायचा आहे. कारण की या दोघांना जेव्हा अभ्यास करणार किंवा त्यांचा जे मार्ग हे जे सोपे होणार आणि त्यांचा हा मार्गानुसार त्यांचा जे इरादे आहे ते खूपच नेक होणार, म्हणजे चांगला विचार करणार. हे नाही करणार की जे मुलगा आहे ते वाढत जात आहे आणि जी मुलगी आहे ते पाठीमागे जात आहे, असं नाही. या दोघांचा हा जो युग आहे या दोघांचा महत्व आहे आणि दोघांना आपल्याला अभ्यास करायचा आहे किंवा वाचण्यासाठी भेजायचा आहे. तर यांचा इरादे जेव्हाही अभ्यास करणार आहे तेव्हाही यांचा इरादे जे खूपच नेक आहे आणि नाही होणार तर होणार आहे, कारण की हे सगळं वाचत आहे. खुद अपना इतिहास घडेंगे. आणि जेव्हाही सरळप्रमाणे वाचत आहे किंवा अभ्यास करत आहे तर हे लोक आपला खुदच मतलब स्वतःही आपला जे इतिहास आहे ते घडणार आहे, म्हणजे ते काहीतरी आपल्या सतत राहणार आहे आणि लिहिणार पण आहे. देश पडेगा देश बढेगा, दौड़ेगी अब तरुण जवानी. जेव्हा ही वाचन करणार आहे तर आपला जो देश आहे त्यांचा मान वाढणार आहे आणि जेव्हा ही वाढणार आहे तर आपला जे अजून जे मुलगा मुलगी आहे त्यांचं जे जवानी म्हणजे त्याचं सुरुवात होते आपल्या अवस्थातून, त्यातून तरुण जवानी होणार आणि लोक त्यांना बघून अजून मागे वाहणार आहे. नानी वाली कथा कहाणी अब्बी जग में लगी सुहानी. आणि त्यातून हे जे कहाणी आहे जे आपण ऐकता आहे आपले आजी किंवा आजोबा
चे हे कहाणी आपल्याला खूपच महत्त्वासाठी आहे आणि आपली त्याचा उपयोग करायचा आहे आणि ती जी कहाणी आहे आपल्यासोबत ते बोलते, आपल्याला खूपच आनंद होतात. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. कळलं. आता बघा, बेटा शिक्षित आधी शिक्षा, दोनों शिक्षित पूरी शिक्षा, हमने सोचा मनन करो तुम, सोचो समझो करो समीक्षा, सारा जग शिक्षामय करना, हमने सोचा मन में ठानी, नानी वाली कथा कहाणी अब भी जग में लगे सुहानी. इथे काय म्हणाले हे की जेव्हा मुलगा शिक्षित होते किंवा मुलगा वाचत होते किंवा मुलगा वाचणार आहे, तर काय आहे आपली जगाची हे ना जे आधी शिक्षा झालेली आहे, जेव्हा एकटाच मुलगा जेव्हा वाचत आहे किंवा शिक्षित होत आहे, तर आधी शिक्षा आपल्या जगाची किती शिक्षा होणार? आधी शिक्षा होणार. आणि जेव्हा दोनों शिक्षित पुरी शिक्षा, जेव्हा मुलगा किंवा मुलगी दोनही शिक्षित करत आहे तुम्ही लोक, तर पुरी शिक्षा म्हणजे आपल्या जगाची पुरी शिक्षण झालेली आहे आपल्याला असंही वाटते. जेव्हा फक्त मुलगा वाचत आहे किंवा शिक्षित करत आहे, शिक्षण घेत आहे, तर आपली जगाची अर्धी शिक्षा झालेली आहे. पण जेव्हा मुलगा किंवा मुलगी दोनों शिक्षित होणार, तर आपला जग पूर्ण शिक्षित होणार. हमने सोचा मनन करतो आणि हम म्हणजे आमच्यासाठी हे खूपच विचारासाठी महत्वाचे आहे की तुम्ही मनन करा म्हणजे पूजा करा, वृद्धी करा की आपल्यासाठी आपला जे विचार आहे तुम्ही सोपं करा आणि सोचो समजो करो समीक्षा आणि यातून तुम्ही विचार करा की जेव्हा आपला मुलगा किंवा मुलगी दोघंही आपला वाचन करणार किंवा बोलणार, तर आपला जो मार्ग आहे ते लोकांसाठी खूपच महत्त्व करण्यासाठी आहे आणि हा लोकांसाठी आपण मागे पडणार आहे. तर इथे खूपच छान कवितानुसार तिने दिलेली आहे की जेव्हा मुलगा किंवा मुलगी शिक्षित होणार, तेव्हा आपलं संपूर्ण जग शिक्षित होणार आणि आपल्याला असं मनन करायचं आहे किंवा आपल्याला असं बोलायचं आहे की याचा समीक्षा करा, लोकांना महत्त्व द्या आणि मुलगा मुलगी किंवा दोघांही किंवा दोघांनाही आपल्याला अभ्यास करायचा आहे. सारा जग शिक्षामय करना हमने सोचा मन में ठाणे आणि संपूर्ण जगाला आपला शिक्षामय करायचं आहे हे आपला विचार आहे आणि आपण ठाणलेला आहे की नाही. आता फक्त खाली मुलगाही नाही अभ्यास करणार, मुलगी पण अभ्यास करणार, जेव्हा हे दोघंही करणार तर आपलं जे जग हे खूपच महत्त्वपूर्ण किंवा खूपच मोठं जे जग आहे त्यातून सगळं लोक शिक्षा घेणार आहे आणि यातून आपल्याला असं ठाणायचं आहे की हा सगळ्याला आपल्याला खूपच महत्त्व द्यायचं आहे. जेव्हा हे आपण ठावणार आहे तेव्हा आपला जग अजून शिक्षित होणार आहे. कळलं की नाही? हो. आता बघा, नानी वाली कथा कहाणी अगदी जग में लगे सुहाणी आणि हा जे नानी आहे त्यांची कथा किंवा हा ज्या गोष्टी आपल्याला खूपच आवडते आणि आपल्याला आताही आपल्याला असं वाटतं आहे की आपण यांचा जे कहाणी आहे किंवा जे गोष्टी आहे ते ऐकायचा आपल्याला अजून असा लागत आहे. कळलं यातून? हो. तर चला अजून बघूया. अब कोई ना अनपढ़ होगा, सबके हाथों में पुस्तक होगी, ज्ञान गंगा की पावन धारा सबके आंगन तक पहुंचेगी, पुस्तक और कलम की शक्ति जग जाहिर ज्ञान जानी पहचानी, नानी वाली कथा कहाणी अब भी जग में लगे सुहानी. इथे काय म्हणाले, अब कोई ना अनपढ़ होगा, जेव्हा पूर्ण जग शिक्षामय होणार, तर इथे कोणी अनपढ़ राहणार का? असा कोणीही व्यक्ती आहे जे नाही वाचले का? नाही. तर आपल्याचं जग हे ते खूपच शिक्षामय होणार आणि आता इथे कोणीही अनपढ़ नाही राहणार आहे आणि सगळ्याच्या हातावर काय होणार आहे? पुस्तक होणार आहे. सगळ्याच्या हातावर पुस्तक होणार आणि जेव्हा जसा आपल्या जर गंगा नदी आहे, त्यातून जे पावनधारा वाढलेला आहे, तसेच आपल्याला ज्ञानाचा प्रसार पण करण्याचं आहे. ते गंगाचे आहे, त्यातून पुस्तकाचं जसा नदीचा जे प्रभाव आहे ते वाढत जात आहे आणि खूपच पवित्र आहे, तसंच आपल्याला पुस्तकाचा पण हा पावनधारा किंवा हा गंगाचा प्रसार करायचा आहे आणि सगळ्याचं अंगण द्यायचं आहे किंवा तिथे पोहोचून तिला पण लोकांना हा ज्ञानचा प्रसाद देण्याचा आहे. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. कळलं. छान. आता अजून बघूया. पुस्तक और कलम की शक्ति जग जाहिर जानी पहचानी.
जेव्हा तुम्ही वाचणार किंवा त्यांचं शिक्षा जग जाहीर होणार, तेव्हा हा पुस्तक आणि यांचा जो कलम आहे किंवा हा जे पुस्तक किंवा यांचं जे कलम आहे त्याची शक्ती आपण वाटणार किंवा पाहणार आहे, की हा यांची शक्ती खूपच महत्त्व आहे आणि खूपच मोठ्या आहे. यातून आपल्याला जग किंवा जाहीर करणारा आपल्याला बद्दल आहे, की आपण जग जाहीर करणार आहे, की हा पुस्तक आणि हा कलमच्या शक्ती किती आहे, यांचं महत्त्व आपल्या जगात किती आहे, हे लोकांना आपल्याला कळवून देण्याचा आहे. लोकांना बोलायचं आहे, की यांचं महत्त्व आपल्यासाठी खूपच आहे. त्यांचं महत्त्व करूया, त्यांना बोलूया आणि हा सगळ्याचा लोकांना फायदा उठवून द्या, की हा जे पुस्तक आहे, हा जो कलम आहे, त्यांची शक्ती आपल्याला वाढत आहे. जेव्हा आपण ह्यांची शक्तीचा उपयोग करणार, तेव्हा आपल्या जगात खूपच शिक्षा होणार आहे. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. कळलं. आता अजून बघा. नानीवाली कथा कहाणी अभी जग में लगे सुहानी. आणि जे हे कथा आहे, जे जे नानीच्या किंवा आजीच्या जे आपण पाहते किंवा ऐकते, तर यांच्या जे कथा आहे आपल्याला खूपच महत्त्व देते आणि या कथानुसार आपण काही ऐकतात, की आपल्यासाठी जे आपल्या जीवनात जे काही पण घडतात ना, त्या कथातून आपल्याला कोणताही निर्धारित केलेलं आहे किंवा आपण तिथे काय विचारू शकतात किंवा त्याच्यात आपल्याला उपयोग काय आहे हे पण आपण ठाऊक येते. कळलं? हो. तर अजून बघूया. बेटी युग सम्मान पर्व है, पुण्य पर्व है, ज्ञान पर्व है, सब सबका सम्मान करे तो जन जन का उत्थान पर्व है, सोने की चिड़िया तब बोले बेटी युग की हवा सयानी, नानी वाली कथा कहानी अब भी जग में लगे सुहानी. बट बघा, बेटी युग सन्मान पर्व आहे. हा ज्या बेटी किंवा हा जो मुलगी युग आहे, त्या खूपच सन्मान पर्वाचा आहे. कारण की जेव्हा ही वाचणार किंवा जेव्हाही यांचं शिक्षा होणार, तर या सन्मानाच्या पर्व त्यातून खूपच आपल्याला आनंद वाटणार आहे. पुण्य पर्व, जेव्हा आपण बेटी यांना शिक्षा करायचा, तर आपल्या जे पुण्य भेटणार ते आपण काहीही करू शकतात नाही किंवा आपल्याला हे जे मान्य भेटणार ना, हे आपण नाही बोलत शकणार आहे. जे गाणे पर्व आहे, जे पुण्य कोणतं पर्व आहे, जे गाण्याचं पर्व आहे, त्यांना लोकांना द्यायचा आहे. कळलं? हो. तर या लोकांचा जे सन्मान आहे, सब सबका सम्मान करे, म्हणजे या लोकांचा सन्मान आहे, जे एकमेकांशी लोकांना सन्मान देणार आहे किंवा देणार आहे. तर या जनाजनाचा हा जगजगांचा उत्थान पर्व आहे, की आपण खूपच महत्वासाठी उत्थान केलेले आहे. कारण की आपण जी मुलगी आहे त्यांना शिक्षा देणार आहे. तर हा जो उत्थान पर्व आहे, हा जे एक आपण क्षण बनवून जाणार आहे, की ज्या बेटी युगचा सन्मान केले, हा सण आपण बोलणार आहे किंवा या सणाचा आपण निर्धारित केलेला आहे किंवा यांचा सण आपण करणार आहे. तर या जो बेटी युग आहे त्यातून सन्मान पर्व किंवा सन्मान सण असा काय करायचंय किंवा या सणाचा उपयोग कशासाठी करायचा किंवा या सणात आपण कसा बनवणार आहे यांच्याबद्दल हे बोलत आहे, की जेव्हा बेटी किंवा मुलगी अभ्यास करणार, हा तर सण जे आहे आपण करणार आहे. तर या सणातून आपल्याला जे सन्मान भेटणार आहे किंवा जगातून जे उत्थान केलेलं आहे, हे खूपच महत्त्व देणार आहे आपला जगातील. सोने की चिडिया तब बोली बेटी युग की हवा साणी. आणि तेव्हाच आपल्या ज्या सोन्याची चिडिया आहे किंवा चिमणी आहे त्यांनी काय बोलणार, हा जो बेटी युग आहे, हा जे मुलगी युग आहे, त्यांची हवा खूपच आम्हाला छान वाटते आणि ती खूपच शहाणी झालेली आहे. तिने आपल्या ठरवलं आहे की आपण काय करणार किंवा नाही करणार. तर याबद्दल यांनी असं सांगितले आहे की कशाप्रमाणे आपल्याला हा ज्या मुलगी युग आहे त्यांना कसं निर्धारित करायचं आहे किंवा त्यांच्याशी कशी बोलायचं आहे. कळलं की नाही? हो. नानी वाली कथा कहाणी अभी जग में लगे सुहानी. आणि हा ज्या नानी वाली जी कथा आहे किंवा गोष्टी आहे ते आपल्याला खूपच आनंद वाटते ऐकत आणि अजून ऐका असं आपल्याला वाटत आहे. कळलं की नाही? हो. तर आज आपण काय शिकलो? आज आपण हा शिकलो की आपल्या जगात बेटी किंवा मुलगी युगांचा हा जो पर्व आहे, हा जो क्षण आपल्याला भेटलेला आहे किंवा आपला भेटायचा आहे, तर हा सणांचा उपयोग कशाबद्दल करायचा किंवा जेव्हा एक मुलगा शिक्षित होते, तेव्हा आधा जग शिक्षित होते आणि तिथे एक मुलगी शिक्षित होते, तर पुरा जगाचा आपल्या शिक्षित झालेला आहे. तर आपल्याला पुरा जगाचं शिक्षित करायचं आहे. कारण की जेव्हा पूर्ण जग शिक्षित होणार आहे, तेव्हा आपल्या देशाचा किंवा आपल्या नगराचं हे उत्थान होणार.
हा उत्थान बरोबरही आपण एकमेकाशी बोलायचा किंवा करायचा आणि जेव्हा आपण बोलतात तेव्हाही आपल्याला कळतात की यांचा उपयोग कशासाठी होणार आहे. तर याबद्दल आपल्याला कसा करायचा आहे की जो हे मुलगी पर्व आहे त्यांना कसा करायचा आणि यांचा उपयोग कशासाठी करायचा. तर यांना महत्त्व द्या किंवा यांना शिक्षा द्या. ते शिक्षा पाहणार किंवा शिक्षा घेणार तर अजून आगे किंवा अजून होणार आहे. धन्यवाद.